आक्रोश महाराष्ट्र न्यूज, आवाज जनतेचा। संस्था उभा करणे, त्या यशस्वीरित्या चालवणं हे फार कठीण असतं। मात्र संजय भोकरे यांनी शैक्षणिक संस्था यशस्वीरित्या चालवली आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले। संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज D&B फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले। त्यानंतर पवार हे बोलत होते। महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम संजय भोकरे यांनी केले आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, खासदार विशाल पाटील, युवा नेते रोहित पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, सिद्धार्थ भोकरे, संजय बजाज हे उपस्थित होते। यावेळी निर्भीड पत्रकार पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला, तर आरोग्य रत्न पुरस्कार पैलवान विजय चौधरी यांना देण्यात आला। तर डिजिटल मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ भोकरे यांचा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। 400 पारचा नारा फक्त संविधान बदलण्यासाठी होता आणि त्यामुळे संविधानाला धोका असल्यामुळे जनतेनेच भाजपचा आकडा खाली आणला, असे सांगून शरद पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्त्वाचं राज्य, एनकेन प्रकारे हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत। मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश येणार नाही। देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्रात येऊन फोडा आणि जोडा अशी भाषा करत आहेत, अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली। महाराष्ट्रातील पत्रकार हे निर्भीडपणे पत्रकारिता करून जनजागृती करत असतात। चुकीच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करतात, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्राच्या पत्रकारांची संघटना त्यांनी उभी केली। आपले वृत्तपत्र हे चालू केले आणि सामान्य लोकांचे दुःख वाढण्यासाठी प्रभावी अशी करून आपल्या वृत्तपत्राचा उपयोग त्यांनी लोकांच्या मनात येईल अशा प्रकारची कामगिरी केली। त्यांनी राजकारण सोडले आणि पत्रकारितेला वाहून घेतले। महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या गावामध्ये सुद्धा अनेक पत्रकार छोटी मोठी वृत्तपत्र चालतात। काही दैनिक जसे, काही आठवड्याचे साप्ताहिक आहेत, काही 15 दिवसाचे निघतात। अशा अनेकांमध्ये या क्षेत्रामध्ये काम महाराष्ट्रामध्ये केले। त्याचे छोट्या लोकांचे जे प्रश्न असतात त्याच्याकडे कुणाचं लक्ष नसतं आणि त्या छोट्यांना संघटित करून त्याच्या प्रश्नाची मांडणी जिथे गरज लागेल त्या ठिकाणी करायला एक व्यासपीठाची गरज होती आणि ते व्यासपीठ संजय भोकरेंनी उपलब्ध केलं आणि त्याची नोंद, सांगलीची नोंद, या क्षेत्राच्या कामाची नोंद सर्व महाराष्ट्रामध्ये लावली आणि म्हणून आज या ठिकाणी त्याच्या या सगळ्या गोष्टी पाहण्याच्यासाठी येतात। नंतरच्या काळामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचा निर्णय घेतला आणि म्हणून गेल्या काही वर्षामध्ये अनेक प्रकारची महाविद्यालये, जसे इंजिनिअर असेल, आज ज्याची वास्तू सगळ्यांच्यासाठी खुली केलीची फार्मसी असेल, अन्य डिसिप्लिन्स असतील, जवळपास 3,000पेक्षा अधिक मुलांना वेगवेगळ्या क्षेत्राचं ज्ञान देण्याच्या संबंधीचं हे ज्ञान केंद्र या ठिकाणी उभं करायला संजय भोकरे आणि त्यांची सरकारी यशस्वी झाली। ही काही साधी छोटी गोष्ट नाही। संस्था उभं करणं, चालवणं, त्याच्यात सातत्य ठेवणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, पण त्या सोप्या नसतात, पण त्या सहज दिशेने कशा उभ्या करता येतील आणि त्याचा दर्जा कसा ठेवता येईल ह्याबद्दलचं काम संजय भोकरेंनी केले। आज देशामध्ये 400 पार थोड्यासारख्या जागा नको, 404 खोल्या आम्हाला यायला हवं।
तर हे देशाचे लोक, सर्वसामान्य लोक आम्हाला राजकारण्यांच्या सुद्धा आहेत. ते एवढंच 400 भाग याचा अर्थ काय? 400 भाग याचा अर्थ एकच होता की या देशाची संविधान बदलायची असेल, घटना बदलायची असेल तर लोकसभेमध्ये आवश्यक असलेला नंबर हा 400चा पुढे असतो. आणि म्हणून 400 जर कोणाच्या हातामध्ये लोकसभेच्या जागा दिल्या तर या देशाच्या संविधानावर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भूमिका काँग्रेसने मांडली, अनेकांनी मांडली आणि त्याची नोंद या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांनी केली. आणि आपला मताचा हक्क राहिला आणि तो 400च्या आसपास जाऊन दिला नाही. हे वृत्त संकलन केले आहे आक्रोश महाराष्ट्र न्यूजचे पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी. आक्रोश महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.